आलेलो माडखोल येथील माडखोल डॅमवर आणि सावंत फार्म हाऊस। इकडे पाठीमागे डॅम आहे आणि तिकडे आहे ते फार्म हाऊस आहे तिकडे। चला तर आज आपण डॅम बघूया। तर फायनली आम्ही इकडे पोहोचलो आहोत। आता खाली इकडे डॅम आहे, बघूया आपण। इकडे खाली डॅम आहे, खाली छान फोटोशूटला पण जागा आहे आणि पूर्ण खाली इकडे डॅम आहे। इकडून खाली जायला वाट आहे, वाट थोडीशी पूर्ण झाडं वगैरे वाढली आहे त्यामुळे वाट अशी पायवाटच आहे। जरा नीट सांभाळून चालावं लागतं, म्हणजे उतार कसं आहे आणि थोडी म्हणजे वाट एकदम छोटी आहे आणि पूर्ण झुडूप कसं आहे त्यामुळे वाट आहे ती थोडीशी छोटी आणि जरा नीट सांभाळून चालावं लागतं। आधी मी खाली उतरली आणि नंतर माझ्या पाठून ही दोघं, आधी येत नव्हती नंतर माझ्या पाठून दोघं पण हळूहळू ही पण खाली आली। हळू या हळू। एकदम मस्त पाणी ओतत होतं, पांढरं शुभ्र पाणी आणि सीन खूप छान दिसत होता इथून पूर्ण डॅमचा। आणि तिकडे कॉर्नरला पण एक फोटोशूट पॉइंट होता। डॅमवर पूर्ण फिरून झाल्यावर आम्ही आता निघालो परतीच्या प्रवासाला। इथून पुन्हा त्याच पायवाटेतून आम्ही रिटर्न यायला निघालो। इकडे फक्त डॅमच नसून फार्म हाऊस सुद्धा होतं, सावंत फार्म हाऊस। आतमध्ये गार्डन होतं, गार्डन मध्ये पूर्ण जेवणाची राहण्याची सगळी सोय, गर्दी तर भरपूर असते। हेच आहे सावंत फार्म हाऊस अँड ॲग्रो टुरिझम। इथे बोटिंग आहे, फिशिंग आहे, जंगल सफारी आहे, स्पाइस फार्म, लॉन गार्डन, रेन डान्स, गोट फार्म आहे, नारळ सुपारी केळीच्या बागा आहेत, एकदम मस्त नेचर आहे। तर आता आम्ही निघालोय परतीच्या वाटेवर। इकडे मस्त छान थोडी मज्जा केली, फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि आता आम्ही निघालोय घरी जायला। तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि अशीच नवनवीन कोकणमधली, सिंधुदुर्गमधली प्लेसेस बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद, थँक्यू।